नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की निलंबन म्हणजे काय. मित्रांनो, आपण रोज बातम्यांमध्ये बघत असतो भ्रष्ट अधिकारी निलंबित, प्रशासनाची मोठी कारवाई. समजा एखादा अधिकारी लाच घेताना एसीबी ट्रॅपमध्ये पकडला गेला. ती बातमी वाचून आपल्याला असं वाटते की आता त्याच्यावरती कठोर कारवाई होईल आणि त्याचं सर्व संपलं आणि एक भ्रष्ट अधिकारी पकडला गेल्यामुळे आपण समाधान व्यक्त करतो. पण ती बातमी किंवा व्हिडिओ थोडे दिवस प्रसार माध्यमांमध्ये फिरतात आणि थोड्या दिवसानंतर आपण हा विषय विसरतो. पण त्या अधिकारीचं पुढे काय होतं याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. निलंबन म्हणजे काय आधी हे स्पष्ट समजून घेऊ. कायद्याच्या भाषेत निलंबन म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला तात्पुरतं सेवेपासून दूर ठेवणे आणि काम न करता घरी बसून 50 ते 75% पगार चालू असतो. म्हणजे त्याला जर 80,000 रुपये जर पगार असेल तर घरी बसून त्याला 40 ते 60,000 रुपये घरी बसून पगार मिळत असतो. त्याच्यावर काही गंभीर आरोप असतात, जसे की भ्रष्टाचार, लाचखोरी किंवा इतर आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर गुन्हा दाखल होणे. निलंबनाचा उद्देश काय असतो? चौकशी निष्पक्ष व्हावी, पुरावे नष्ट होऊ नयेत आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये म्हणून ही तात्पुरती कारवाई केली जाते. पण आता महत्त्वाचा मुद्दा, निलंबन झाल्यानंतर त्याला पश्चाताप होतो का? त्याला पूर्ण पगार मिळत नाही, पण साधारण 50 ते 75% उपजीविका भत्ता मिळत असतो. म्हणजे नोकरी गेली नाही, घरी बसून पगार चालू आहे. आता खरी गोष्ट इथून सुरू होते. एक प्रामाणिक कर्मचारी आयुष्यभर नोकरी करून जेवढी कमाई करतो त्यापेक्षा अनेक पटीने भ्रष्ट कर्मचारी काही वर्षात घोटाळ्यातून कमवत असतो. म्हणजे त्याच्यासाठी सरकारी पगार हा मुख्य उत्पन्न नसतोच. मग आपल्याला प्रश्न पडतो, चौकशीत त्याची संपत्ती सापडत नाही का? इथेच सिस्टीमचा सर्वात मोठा गेम आहे. आजकाल असे भ्रष्ट कर्मचारी आधीच सावध असतात. ते कायद्याने पळवाट शोधून काढतात. ते प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर ठेवत नाही, नातेवाईकांच्या नावावर, मित्रांच्या नावावर. बेनामी व्यवहार, कॅश, सोने किंवा इतर भरपूर मार्ग आहेत. ते सर्व आधीच प्लॅन करून ठेवलेलं असतं. म्हणून चौकशी झाली तरी कागदावर त्याच्याकडे जास्त काही सापडत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रात निलंबन झालेले कर्मचारी, अधिकारी शेवटी किती जण बडतर्फ होतात आणि किती जणांवरती गुन्हा सिद्ध होतो? आपण निलंबनाच्या बातम्या रोज वाचतो, पण बडतर्फ झाल्याच्या बातम्या किती वाचतो? विचार करा, याचे कारण काय? केस खूप वर्ष चालते, पुरावे कमकुवत होतात, साक्षीदार फिरतात, त्यामुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि काहीतरी सेटिंग झाल्यासारखी कारवाई होते आणि ते निर्दोष सुटतात. म्हणजे एखादा अधिकारी पकडला, त्याचं निलंबन झालं आणि तो संपला असं नाही. आता पुढचा प्रश्न, निलंबनानंतर काय होते? कायद्याप्रमाणे त्याला आरोपपत्र दिलं जातं, विभागीय चौकशी होते, कधी कोर्टात केस जाते. पण ही प्रक्रिया किती काळ चालते? अनेक वेळा चौकशी लांबवली जाते, फाईल फिरत राहते, अधिकारी बदलतात, पुरावे कमकुवत होतात आणि निलंबित अधिकारी निर्दोष सुटतो. मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित राहतात आणि खूप कमी कर्मचाऱ्यांवरती गुन्हा सिद्ध होतो आणि त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई होते. पण इथेच धक्कादायक वास्तव समोर येतं. काही प्रकरणात कर्मचारी पुन्हा सेवेत घेतले जातात आणि फक्त सेवेतच नाही तर पुढे त्यांचे प्रमोशनही झालेले आहे. आता विचार करा, आपण काय बघतो? निलंबन ही बातमी आणि आपण खुश होतो. त्या केसचं पुढे काय झालं? तो अधिकारी दोषी ठरला का? तो परत नोकरीच रुजू झाला? ही माहिती बहुतेक वेळा बाहेर येत नाही आणि काही महिन्यांनी आपण सर्व विसरतो. म्हणून मित्रांनो, खरी कारवाई निलंबन नाही तर निलंबनानंतर काय होते. जर चौकशी वेळेत आणि प्रामाणिकपणे नाही झाली तर निलंबन फक्त एक दिसणारी कारवाई असते. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही अधिकारी निलंबित झाला ही बातमी पाहाल तेव्हा आनंद व्यक्त करण्या अगोदर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, पुढे काय झालं? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.